नमस्कार मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंगसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो तर तो म्हणजे स्टॉक सिलेक्शन. कारण आपल्याला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये क्विक मूव्ह अपेक्षित असते आणि क्विक मूव्हसाठी आपल्याला हाय मोमेंटम स्टॉक सिलेक्ट करावा लागतो. मग आज आपण तेच बघणार आहोत की हाय मोमेंटम स्टॉक्स इंट्राडे ट्रेडिंगसाठी कसा सिलेक्ट करायचा. चला तर मग बघूया. आज आपण ट्रेंडिंग वेबसाईट यूज करून हाय मोमेंटम स्टॉक सिलेक्ट करणार आहेत. आता आज कुठला स्टॉक मूव्ह देणार आहे हे आपल्याला कसं कळेल, तर मार्केट सुरू झाल्यानंतर पहिल्या 15 ते 30 मिनिटांमध्ये जो स्टॉक टॉप गेनर्सच्या लिस्टमध्ये येतो तो स्टॉक ऑलरेडी हाय मोमेंटम मध्ये असतो आणि जर त्या स्टॉकमध्ये आपण ट्रेड केला तर आपले विनिंग चान्सेस वाढतात. मग आज आपण हे टॉप गेनर्स स्टॉक्स सिलेक्ट करण्याची सोपी पद्धत बघणार आहोत. आणि हो, लास्टला एक सिक्रेट टिप शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही टायमिंग कुठला यूज करता? 9:15 मार्केट सुरू झाल्यावर तुम्ही लगेच एंट्री करता का? 9:15 ते 9:45 हे अमेचर अवर्स असतात, त्यामुळे यामध्ये हाय व्होलॅटिलिटी असते आणि स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस सर्वात जास्त असतात. म्हणून आपण ट्रेड हा 9:45 नंतर प्लॅन करायचा आहे. मग चला आता वरनं ट्रेंडलिन वेबसाईट ओपन करूया. ट्रेंडलिन ओपन केल्यावर आपल्याला राईट साईडला दिसतंय टॉप गेनर स्टॉक्स. त्या टॉप गेनर स्टॉक्स मध्ये व्ह्यू ऑलवर आपण क्लिक करणार आहोत. त्याच्यात स्टॉक युनिव्हर्स मध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे निफ्टी 50. आता निफ्टी 50 सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथे स्टॉक्सची लिस्ट आलेली आहे. यामधला ज्या स्टॉक्समध्ये आपली स्ट्रॅटेजी बसत असेल तो स्टॉक आपण सिलेक्ट करायचा आहे. मग आता पहिला स्टॉक आपण बघूया, इंटरग्लोब एव्हिएशन म्हणजे इंडिगो. आता बघा, इंडिगोच्या चार्टमध्ये पहिल्या 15 मिनिटमध्येच खूप मोठी मूव्ह आली आहे. मग आपण इथे 1 आवरच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होणार. तिथे एक SNRC लेवल ड्रॉ करणार. आता ही आपली SNRC लेवल आहे. आता बघा, या SNRC लेवल जवळ आपण 5 मिनिटची प्राइस ऍक्शन बघणार आहे आणि मग आपला ट्रेड प्लॅन करणार आहे. आता इथं 1 आवरची SNRC लेवल आपण मार्क केली आहे. तर आता बघूया 5 मिनिटांमध्ये त्या लेवल जवळ प्राइस कशी रिॲक्ट करते. आता बघा, 5 मिनिटमध्ये प्राइसने बरोबर त्या लेवलचा 2 वेळा रेजिस्टन्स घेतलाय. म्हणून ती लेवल जेव्हा आपण ब्रेक होणार तेव्हा आपण ट्रेड प्लॅन करणार, SL लावणार स्विंगच्या खाली आणि टार्गेट असणार आपलं नेक्स्ट SNRC झोन किंवा मग 1:2. मग असा आपण ट्रेड घेऊ शकतो. आता आपण नेक्स्ट स्टॉक बघूया. नेक्स्ट स्टॉक आला होता आयशर मोटर. मग आयशर मोटरचा चार्ट आपण ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ओपन करूया. इथं बघा, आयशर मोटरने पण पहिल्या 15 मिनिटांमध्ये एक चांगला मूव्ह दिलाय. आपण आता बघूया की 1 आवरची SNRC लेवल कुठे येते. इथं आपल्याला दिसतंय की 1 आवरची SNRC लेवल प्राइसने 2 वेळा त्या लेवल जवळून रेजिस्टन्स घेतलाय आणि नंतर ती लेवल ब्रेक केली आहे. ती लेवल जेव्हा प्राइसने ब्रेक केली त्यानंतर आपण एंट्री घेणार, SL लावणार स्विंगच्या खाली आणि टार्गेट आपलं असणार नेक्स्ट SNRC लेवल किंवा 1:2. मग बघा, इथं पण आपलं टार्गेट आलं. अशा प्रकारे तुम्ही स्टॉक सिलेक्ट करू शकता आणि तुमची स्ट्रॅटेजी त्या स्टॉकवर अप्लाय करू शकता. मग आता अशा पद्धतीने स्टॉक सिलेक्ट करून तुमची स्ट्रॅटेजी त्यावर अप्लाय करून मला रिझल्ट्स नक्की कळवा. मग इंट्राडे ट्रेडिंगसाठी फर्स्ट 30 मिनिट्समध्ये आपल्याला स्टॉक सिलेक्शन आणि ट्रेड प्लॅन करायचा आहे आणि एक्झिक्युशन हे मात्र 9:45 नंतरच करायचं आहे. कारण 9:45 नंतर प्राइस ऍक्शन ही स्मूथ असते. जर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन. आता मी देणार आहे एक गोल्डन टिप. जर तुम्ही स्टॉक सिलेक्ट करण्याच्या आधी स्ट्रॉंग परफॉर्मिंग सेक्टर बघितला आणि मग त्यातला स्ट्रॉंग स्टॉक सिलेक्ट केला तर तुमचं ट्रेडिंग एका नेक्स्ट लेवलला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.